होते ते गणेश बोडखे होते, पहिलेचे जे मालक होते त्यांच्याकडनं आम्ही प्लॉट घेतला. प्लॉटचे पूर्ण डॉक्युमेंट्स क्लिअर केले, आधी पडताळणी केली, प्रॉपर्टी पेपर म्हणजे ते पेपरला जे ॲडव्हर्टाइजमेंट देतात ते ॲडव्हर्टाइजमेंट आम्ही दिली. त्याच्यानंतरच आम्ही पूर्ण जी प्रोसिजर आहे ती केली. त्यानंतर आता बांधकाम करायला जात असताना तिथे आम्हाला बांधकाम करू देत नाही. तिथे प्लॉटला आमच्याच प्लॉट असून आम्ही आमच्या ऐपतीनुसार इकडून तिकडून पैसे जुळवाजुळव करून स्वतःची इन्व्हेस्टमेंट खर्च करून आम्ही जो घेतलेला प्लॉट आहे तिथे आम्हाला परमिशनच नाही बिलकुल जायची. तिथे दुसरे कोणी जाऊ शकतात, फक्त आम्हाला सोडून तिथे सगळे जाऊ शकतात. तिथे गेले असता आम्हाला जीवे मारण्याची धमकी, पोलिसांसमोर कापून टाकायची धमकी, अशा धमकी देत असतात तिथे सगळे. पण तिथे कोणाचाच काही इंटरफेरन्स नसतो की बा तुम्ही अशा धमकी का बरं देताय त्यांना. त्यांचा प्लॉट आहे, त्यांचा खाजगी प्लॉट आहे, ते कधीही येऊ शकतात. नाही, आमच्याकडे जे डॉक्युमेंट्स आहेत ते खोटे आहे. आमचं जे म्हणणं आहे ते सगळं खोटं आहे. बाकी जे आम्हाला तिथे यायला इंटरप्ट करतात आहे ते सगळे खरे आहे. एवढंच आमचं म्हणणं आहे की आम्हाला फक्त बांधकाम करायचं आहे तिथे, पण बांधकाम करायला तिथे आम्हाला जायला तर आधी जागा पाहिजे. तिथे त्यांच्या आतापर्यंत आम्ही सहन केलं, खूप सहन केलं. आतापर्यंत पोलिसांनी आम्हाला काही साथ नाही दिली, काही नाही दिली. पण आता गेल्या 15 दिवसाआधी त्यांच्यावरती जे पण काही लोक आहेत त्याच्यामध्ये आपल्या तथागतीत ज्वालाताई धोटे आहेत, त्याच्यानंतर लक्ष्मण पाटील, सुरेंद्र तायवाडे, प्रतीक तायवाडे, वर्षा गुप्ता, विजय गुप्ता यांच्यावरती FIR नोंद केलेली आहे. पण त्याच्यावरती पण काय प्रोसेस झाला आहे हे माहिती नाही.